रात्र शांत होती, पण आकाशात काहीतरी वेगळं घडत होतं, ज्याची थोडी देखील कल्पना पाकिस्तानला नव्हती. 6 मे मंगळवारची रात्र भारताच्या इतिहासात ही रात्र वेगळ्या अक्षरांनी लिहिली जाईल. कारण याच रात्री भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या हृदयात खोलवर घुसून रचली ऑपरेशन सिंदूर. ही अत्यंत गोपनीय, योजनाबद्ध आणि सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानच्या घरात घुसून पहलगामचा बदला घेण्यात आला. पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत शांत बसणार नव्हता. आपल्या नागरिकांच्या रक्ताचा बदला घेण्यासाठी भारतानं घेतली जबरदस्त टाकसाळ आणि ती रात्र बनली पाकिस्तानसाठी काळ रात्र. नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता. थोडक्यात पण महत्वाचे. मध्यरात्री 1:30च्या सुमारास एकामागून एक क्षेपणास्त्र झेपावली. पाकिस्तानच्या दिशेनं लक्ष ठरवलं. बहावलपूर, कोटली, मुझफ्फराबाद या ठिकाणी जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे तळ होते आणि त्यांना भारताने जशास तसे उत्तर दिलं. बहावलपूरमध्ये मोठा स्फोट झाला. मौलाना मसूद अझहरचा मदरसा, जो दहशतवाद्यांची फॅक्टरी होता, चक्काचूर झाला. पाकिस्तानमधल्या एका टीव्ही चॅनलनं कबूल केलंय, आकाश लालसर झालं होतं. मदरशावर 4 क्षेपणास्त्र डागण्यात आली होती. पोलीस सेना घटनास्थळी धावत होती. लोक म्हणतात भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालंय. एक युवक रडत सांगतो, आमच्या शहरावर बॅलिस्टिक मिसाईलचा हल्ला झाला आहे. हे फक्त हल्ला नव्हता, हा होता संदेश. जैश-ए-मोहम्मदचं साम्राज्य नष्ट करत जवळपास 200 एकर मध्ये पसरलेलं जैशचं मुख्यालय, ज्यामध्ये मशीद, शाळा, हॉस्पिटल, फार्म्स आणि ट्रेनिंग कॅम्प होते, ते संपूर्ण नष्ट झालं. आतापर्यंत अदृष्ट असलेलं दहशतवादी नेटवर्क भारताच्या क्षेपणास्त्रांनी अगदी क्षणार्धात पूर्णतः नेस्तनाबूत करून टाकलं. मुझफ्फराबाद, कोटली, बाग, गुलफूर, मुरिदके, महमुना, बिबर अशा एकामागून एक दहशतवादी तळांवर भारतीय फायटर जेट्सनी अचूक स्ट्राईक केली. भारताने पाकिस्तानमध्ये पहिला हल्ला जवळपास रात्री 12:30 वाजता केला. यात ताल्ला सईद, हाफिज सईदचा मुलगा आणि लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर याचा हल्ल्यात मृत्यू झाला. बरेच वरिष्ठ दहशतवादी मारले गेले आणि पाकिस्तानच्या झोपेचं अक्षरशः खोबरं झालं. ही केवळ सर्जिकल स्ट्राईक नव्हती, हा भारताचा नवीन सैनिकी सिद्धांत होता. दहशतवादाचा उद्गम जिथे असेल तर तो नष्ट करण्यासाठी सीमेपलीकडेही जायला भारत आता मागे पुढे पाहणार नाही, हा या त्यामागचा संदेश आहे. या कारवाईमुळे फक्त पाकिस्तानच नव्हे, अनेक देश हादरलेत. भारताचं हे पाऊल थेट सुरक्षा परिषदेत चर्चेचा विषय बनलाय. पण भारताच्या जनतेच्या नजरेत एकच भावना तयार झाली आहे, त्यांना आपल्या भारताबद्दल गर्व वाटत आहे. ही फक्त सुरुवात असून शेवटी भारताचं सिंदूर फक्त पूजेसाठी नव्हतं, तर रक्ताचा उधार फेडण्यासाठी होतं, हे या कारवाईवरून दिसून येत आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता. थोडक्यात पण महत्वाचं.